सगळ्यांना तिथं तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आत्ताच आम्ही प्रोमो बघितला आणि प्रोमो मध्ये असं आहे की स्टार्टिंगला जो प्रोमो आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंदीशी लग्न करत आहात आणि लग्न करताना तुम्ही जबाबदारी म्हणून करता ते हो. सरळ सरळ दिसत आहे. तर नेमकं ह्या पात्राविषयी काय सांगाल? हा एक इंडस्ट्रियलिस्ट आहे जो खूप स्क्रॅच पासून मोठा झालेला आहे आणि अख्खं गाव त्याच्याकडे जवळजवळ काम करत असतो. तर तो गावचा राजस म्हणता येईल. सगळ्यांना सांभाळत असतो. कोणाला काय लागलं कोणाला त्याला कळणार पण नाही आणि त्याला अख्खं गावच त्या पद्धतीने मानत असतं आणि हाही त्यांची काळजी घेत असतो. असा हा इंडस्ट्रियलिस्ट माणूस आहे. त्याचं आपलं कुटुंब आहे, घरात माणसं आहेत पण सुख नाहीये आणि इथे घरात पैसे नाहीयेत पण सुख भरपूर आहे. तर दोन कुटुंब असे वेगळ्या जॉनरवर. आता जर आपण पाहिलं तर अनेक सिरियल्स असतात किंवा अनेक मालिका असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जेव्हा लग्न होतात किंवा एका ब्लाइंड मुलीशी तुम्ही लग्न करताय तर कधी कधी असं होतं की जी पतीची भूमिका असते ती ग्रे मध्ये दाखवली जाते. अशी काही तुमची शेड आहे का? नाही, मी फक्त ग्रे कपडे घालतो. म्हणजे आनंदीला सपोर्ट करणारा ऑब्विसली सपोर्टिव्ह सगळ्यांना सपोर्ट करतो, नाही तर मग लग्न केवढं त्याच्या मुलीच्या वयाची आहे ती ऑलमोस्ट. तर असा तो हाऊस म्हणून नाही करणार कधी, एक जबाबदारी म्हणूनच तो करतो आणि ती जबाबदारी तो नक्कीच पार पाडेल. अनेक वर्षांनंतर तुम्ही सिरियल करत आहात तर नेमकी ही सिरियल कारण हा अप्रतिम रोल आहे आणि असा रोल कोणत्याही कलाकाराकडे आल्यानंतर तो नाही म्हणणार असं मला वाटतं. मला भावला तो भयंकर आणि मी लगेच हो म्हणालो. ही ब्लाइंड म्हणजे ब्लाइंड मुलीची गोष्ट आहे आणि ह्या सिरियल मध्ये अशी कोणती गोष्ट जी बघता क्षणी म्हणजे असं असं नाही एक पॉइंट असं की आपल्याला हा ही सिरियल करायची असं काय वाटलं? एक तर ते कॅरेक्टर लार्जर दॅन लाईफ म्हणता येईल कॅरेक्टर आणि रिलेशनशिप्स एकमेकांशी हे सगळं बघता क्षणी म्हटलं की यार या कॅरेक्टरमध्ये इतके शेड्स आहेत आणि काय होतं डेली सोप मध्ये सोमवार ते शुक्रवार जे फॉर्मॅट आहे एका पॉइंट नंतर असं होतं का याचं काय करायचं. कलाकार पण असं होणार आहे ये भी हो गया यार ये भी हो गया अभी क्या करना है. पण याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की मला तरी वाटतंय की मला कंटाळ नाही येणार त्याचा. कारण हा ट्रॅक असा संपत आला की वेगळ्या काहीतरी टँजंटला ते जाऊ शकतात असं हे चरित्र. पण ते डार्क नाहीये एवढं नक्कीच म्हणेल. कधी कधी वाटेल थोडस ग्रे पण ते वाटेल ग्रे, ते नसेल ग्रे. आणि आता जर आपण पाहिलं आनंदी सिरियल येणार आहे आनंदी आणि आनंदीचा ऑफ स्क्रीन बॉन्ड कसा आहे? सीन आता एकत्र आता ते केले काय फ्रँकली सांगायचं, हा काही सीन्स केले आम्ही फ्रँकली. पिछाडी साहेबच आहे तो, पिछाडी साहेबच आहे आणि शूट करताना असं वाटतं का काय सरस्वती एवढी आहे, सरस्वती पण मोठी आहे माझी. तर इट्स मोर ऑफ टेकिंग केअर ऑफ अ. किंवा कधी कधी असं होतं काल आम्ही एका इव्हेंटला गेल्यानंतर सुद्धा असं होतं तू इकडे थांब ग, माझं हे पकड असं आपण म्हणतो ना लहान पोराला पकडून चल. त्यामुळे किंवा तिला पुढे असं होतं की गर्दी खूप होती, बाउन्सर्स वगैरे होते, पण ते केअर टेकिंग होतच ते नक्कीच होतं. जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना? ऑफकोर्स 30 मार्च सोमवार ते शुक्रवार 9:30 वाजता मी तुमची वाट बघतो. थँक्यू थँक्यू सो सो मच. मच.